चला आलेत का सर्वजण? सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आज आपण काही महिलांनी प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत आणि खूपच महत्त्वाची प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत। तर यामध्ये तुमचा प्रश्न पण असू शकतो, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा। तसेच महत्त्वाची अपडेट म्हणजे खूप सारे चेंजेस, खूप सारे अटी आणि शर्ती शिथिल करण्यात आलेल्या आहेत। त्याबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती बघितली आहे। तो मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर बघा। 7 नवीन बदल करण्यात आलेले आहेत, त्या बदल संदर्भात तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे। म्हणजे पूर्ण सोपं झालेलं आहे। आता पूर्ण काय झालं आहे, सोपं झालेलं आहे आणि फॉर्म भरताना आता काहीच अडचण येत नाही, काहीच तुम्हाला समस्या पाहायला मिळत नाही। पूर्णपणे सोपं झालेलं आहे, त्यामुळे तुम्ही इझिली फॉर्म अप्लाय करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता। आता ज्या महिलांनी प्रश्न विचारले आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी देणार आहे, त्यामुळे रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। जास्त व्हिडिओ लांब नसणार, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। जास्त व्हिडिओ लांब नाही आहे आणि तुम्हाला पूर्ण प्रश्नांची उत्तरे मी देण्याचे ते प्रयत्न करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। 8-10 मिनिट काही नाही, 8-10 मिनिटचाच व्हिडिओ आहे आपला, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा। महत्त्वाचं म्हणजे पुन्हा तुम्हाला सांगत आहे की व्हिडिओला एक लाईक करा। माहिती तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी नाही, माहिती तुमच्यासाठी आहे आणि ही माहिती समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण अनेक माता बहिणींचे फॉर्म अजून सबमिट झालेले नाहीत, त्यामुळे टेन्शनमध्ये आहेत आणि त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, ज्या काही समस्या आहेत, जे काही प्रश्न आहेत ते कोणीच सांगत नाही, तर फक्त ATP गुरुजी आपल्या चॅनलवरच तुम्हाला सर्व गोष्टी सांगितल्या जातात। फक्त मीच तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे सांगत आहे, त्यामुळे आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून टाका। चला आता आपण डायरेक्टली प्रश्न बघू आणि त्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला आता सांगतो। हे बघा, रेशन कार्ड चुकून वन साईड अपलोड झाला आहे, काय करायचं? या महिलेचा हा पहिला प्रश्न। तर रेशन कार्ड चुकून पुढची जी साईट आहे ती अपलोड केलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे। तर बघा, दोन्ही साईड अपलोड करायचे आहे, कारण मागच्या साईटमध्ये तुमचं नाव असतं, त्यामुळे काय करा, एक फोटो एडिटर ॲप आहे, प्ले स्टोअरवरती जा, फोटो एडिटर ॲप डाउनलोड करा आणि त्यामध्ये बघा तुम्हाला अशी स्क्रीन मिळेल। मग तुम्ही काय करा, मोबाईलने पहिले रेशन कार्डचे दोन्ही फोटो फोटो काढून घ्या, फ्रंट पेज आणि बॅक साईड हे दोन्ही फोटो काढल्यानंतर एक साईड इथे जोडा ॲप एडिटरमध्ये आणि दुसरी साईड तिथे जोडा, तुमचा एक फोटो तिथे होऊन जाईल, म्हणजे दोन्ही साईडचा एकच फोटोमध्ये ते होऊन जाईल आणि तो फोटो तुम्हाला ॲप एडिटरने सेव्ह करून घ्यायचा आहे आणि तो तिथे अपलोड करायचा आहे। सिम्पली तुमचा फॉर्म इथे सबमिट होऊन जाईल आणि तुम्ही म्हणाल का आता रेशन कार्डचं फ्रंट पेज जे आहे, ती पहिली जी पेज आहे ती तिथे आम्ही जॉईन करून दिलं आहे, मग आता कसं करायचं? ॲप अपडेट करा, ॲप अपडेट केल्यानंतर एडिटचं ऑप्शन येईल, एडिटचं ऑप्शन करून तुम्ही तिथे जे कागदपत्र आहेत ते चेंजेस त्यामध्ये करू शकता। आलं लक्षात? चला पुढील प्रश्न बघू। फॉर्म मराठीत चालेल का? हो, 100% चालेल। मराठीतच फॉर्म भरायचा आहे, मराठीत फॉर्म भरला, कारण तिथे मराठीमध्ये माहिती आहे तर मराठीतच फॉर्म भरा ना। पुढे बघा, लिस्ट कुठे आहे? लिस्ट कुठे आहे हा महत्त्वाचा प्रश्न। लिस्ट बहुतेक दर शनिवारी आपल्याला पाहायला मिळणार आहे, शक्यतोवर आता येत्या शनिवारी लिस्ट लागण्याचे चान्सेस आहेत। ओके, आता सध्या तरी लिस्ट कुठेच लागलेली नाही, लिस्ट येणार आहे आणि ऑनलाईन पण तुम्हाला ती पाहायला मिळू शकते। ग्रामीण भागातील महिलांना ग्रामपंचायत आणि अंगणवाडीत ती लिस्ट पाहायला मिळणार आहे, शहरी भागातील महिलांना वार्ड समितीमार्फत लिस्ट पाहायला मिळणार आहे। आलं लक्षात? पुढील प्रश्न बघणार आहोत, रेशन कार्ड नसेल तर कोणते डॉक्युमेंट्स अपलोड करू शकतो सर? बघा, आता रेशन कार्ड नसेल तर आता तुमच्यावर रेशन कार्ड नसेल तर तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढून घ्या, तहसीलमधून उत्पन्नाचा दाखला, 1 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला काढा, तो तिथे जॉईन करा। ओके, नाहीतर सो घोषणापत्र पण तुम्ही जॉईन करू शकता। आलं लक्षात? पुढील प्रश्न आपण बघणार आहोत, सर सो घोषणापत्र चालेल का? 100% चालणार आहे। त्यानंतर ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही अशांनी सो घोषणापत्र जोडावे का? 100% जोडावे। जरी तुमच्याजवळ रेशन कार्ड नसेल तर सो घोषणापत्र तुम्ही तिथे अपलोड करू शकता, ते व्यवस्थितपणे भरा। फक्त माहिती जी विचारलेली आहे ती सत्य माहिती भरा आणि ते सो घोषणापत्र तिथे जोडा।
तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. ओके. पुढील प्रश्न आपण बघणार आहोत, हमीपत्र लागेलच का? हमीपत्र लागणारच आहे. हमीपत्र तिथे ऑप्शन दिलेला आहे, तर हमीपत्र 100% लागणार आहे. तिथे खाली तुमची सही असणे गरजेचे आहे हमीपत्रावरती, तेव्हाच तो अप्लाय करा हमीपत्र, आणि लागणारच आहे ते बरं. नाहीतर हमीपत्र लागेल का असं विचारलेलं आहे, म्हणजे 100% लागणारच आहे ना, तिथे ऑप्शनच दिलेला आहे त्यांनी. आणि हमीपत्र तुम्ही बघा तिथे ॲपमध्येच दिलेलं आहे. हमीपत्र डाउनलोड करून ते तुम्ही प्रिंट काढून तिथे ज्या महिलेला लाभ घ्यायचा आहे त्यांची सही किंवा अंगठा ठेवा आणि ते अपलोड करा. हमीपत्र लागणार आहे. पुढे बघा, फॉर्म सबमिट पेंडिंग असे नोटिफिकेशन येत आहे, मॅसेज पण आलेला नाही सर, मग माझा फॉर्म सबमिट झाला असेल का? 100% तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे, काही टेन्शन नाही. सर्वांना हेच दाखवत आहे, म्हणजे सर्वांचा फॉर्म हा भरला गेलेला आहे, काही टेन्शन घेण्याची गरज नाही. फोटो लाईव्हच पाहिजे का? फोटो लाईव्ह पाहिजे का असं यांचं म्हणणं आहे. तर फोटो जो आहे बघा, फोटो तुम्ही जरी ऑफलाईन पण, म्हणजे सपोज एखाद्या महिलेचा फोटो आहे आणि आपण कॅमेराने मोबाईलमधून कॅमेराने तो फोटो पण जरी अपलोड केला तरी चालणार आहे, काही टेन्शन नाही. कारण तसं तिथे आता नवीन नियम आलेले आहेत. ओके. सर मी गावाचं नाव टाकले पण तिथे 0 असे दाखवत आहे आणि फोटो किती MBचा टाकावे लागते? बघा आता महत्त्वाचा प्रश्न आहे बरं. आणि हा जो प्रश्न आहे आणि ही जी समस्या आहे खूप वेळा आलेला आहे आणि अनेकदा ही समस्या मी पण बघितलेलं आहे, कारण मी पण फॉर्म भरला आहे, त्यामध्ये मी ही समस्या बघितला आहे. जेव्हा आपण फॉर्म एडिट करतो तेव्हा गावाचे नाव जेव्हा आपण बघतो तिथे असं 0 दाखवलेलं आहे, 0 दाखवलेलं आहे. तर इथे काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही. हा ॲपचा प्रॉब्लेम आहे, ॲपचा प्रॉब्लेम आहे हा. इथे आपण जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही, जसं आहे तसं राहू द्या, ते ॲपचा प्रॉब्लेम आहे. आणि पुढे बघा काय म्हटलं आहे की फोटो किती MBचा टाकावे? 5 MBपेक्षा कमीचा लागणार आहे फोटो. 4 MB चालेल, 3 MB चालेल, 1 MB चालेल, म्हणजे 5 MBच्या खाली असणे गरजेचे आहे, एवढं लक्षात ठेवा. 5 MBचा पण चालणार आहे, फक्त 5 पेक्षा जास्त चालणार नाही, एवढं लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आपण बघणार आहोत, जर ऑनलाईन केलं पण ऑफलाईन केलं नाही तर चालेल का? जर ऑनलाईन केलं पण ऑफलाईन केलं नाही तर चालेल का? म्हणजे यांचं म्हणणं आहे की मी ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे, मग तो पुन्हा ऑफलाईन पण भरावा लागणार आहे का? काहीच गरज नाही. जरी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे तर तुम्हाला कुठेही ऑफलाईन फॉर्म देण्याची गरज नाही. आलं लक्षात? तर या प्रश्नाचं उत्तर, कारण हा प्रश्न ना खूपच वेळा विचारण्यात आलेला आहे आणि हा प्रश्न अनेक महिलांनी विचारलेला आहे की ऑफलाईन पण अंगणवाडीत द्यायचं आहे का? काही गरज नाही, तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला आहे, टेन्शन सोडा. चला पुढील प्रश्न बघा, सर माझं लग्न झालं आहे पण माझे सगळे डॉक्युमेंट्स माझ्या वडिलांच्या नावावर आहेत, तर मी काय करू? वडिलांच्या नावावर भरू शकते का फॉर्म? प्लीज सर रिप्लाय. तर बघा काय म्हटलं आहे की आता या महिलाचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते वडिलांच्या नावावर आहेत आणि त्यांचं लग्न झालं असेल, मग आता बघा काय म्हटलं आहे की वडिलांच्या नावावर भरू शकते का फॉर्म प्लीज? तर तुमचं लग्न जरी झालं असेल तर तुम्हाला वडिलांच्या नावावरती फॉर्म भरावा लागणार नाही, तुम्हाला तुमच्या पतीच्या नावावर फॉर्म भरायचा आहे, एवढं लक्षात ठेवा. ओके. त्यामुळे तुमच्या नवऱ्याचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत तिथे 15 वर्षाचं रेशन कार्डमध्ये ज्यांचं नाव असेल तर ते डॉक्युमेंट चालणार आहे, तसेच त्यांची LC लागणार आहे पतीची. ओके, एवढं लक्षात ठेवा. वडिलांचं चालणार नाही, तुमच्या पतीचं डॉक्युमेंट चालणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण बघू, माझा फॉर्म पप्पाच्या मोबाईलवरून लॉग इन करून भरला तर चालेल का? 100% चालणार आहे. मोबाईल कुठला का असो, तुमचा पप्पाचा असो किंवा मम्मीचा असो, कोणाच्या पण मोबाईलवरती फॉर्म भरा. तुमच्या घरातील जो पण तुमचा मोबाईल आहे, भाऊचा, दादाचा, कोणाचा का मोबाईल असो, त्यांचा जो फॉर्म आहे तो फॉर्म अप्लाय होणार आहे. तुम्ही कोणत्याही मोबाईलवरती भरा, मम्मीच्या, पप्पाच्या, भाऊच्या, ज्या मोबाईलवरती तुम्ही फॉर्म भरत आहात तो फक्त फॉर्म भरताना एक गोष्ट लक्षात ठेवा, फॉर्म व्यवस्थितपणे भरा. ओके. तर कोणत्याही फोनवरती फॉर्म भरा, चालेल, काही टेन्शन नाही. पप्पाच्या मोबाईलवरती पण चालणार आहे. पुढील प्रश्न आपण बघणार आहोत, ऑगस्ट में पैसे जमा होणार का? सर मी 6 जुलैला फॉर्म भरला आहे. तर यांचं म्हणणं आहे की ऑगस्टमध्ये पैसे जमा होणार का? 100% 19 ऑगस्टला पैसे येणार आहेत.
19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे आणि या रक्षाबंधनचं जे काही मुहूर्त आहे ते इथे आणलेलं आहे आणि 19 ऑगस्टला तुमचे पैसे जमा होणार आहे. जुलै आणि ऑगस्टचे असे 3,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. ओके, या योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत त्यांना हे पैसे भेटणार आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, यादी कधी मिळेल ऑनलाईनवर? यादी अजून लागलेली नाही, यादी आल्यावर कळवण्यात येणार आहे. यादी अजून ऑनलाईन आलेली नाही. ओके, बहुतेक शनिवारपासून यादी आपल्याला पाहायला मिळू शकतात. सर, माझ्या बहिणीचे मिस्टर BSTमध्ये आहेत, तर माझी बहीण योजनेसाठी पात्र आहे का? बघा, आता यांचं म्हणणं आहे की सर माझ्या बहिणीचे मिस्टर BSTमध्ये आहेत, तर माझी बहीण योजनेसाठी पात्र आहे का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, तुमचं जे काही तुमच्या बहिणीचे मिस्टरचं जे काही उत्पन्न आहे ते उत्पन्न किती आहे, 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता आणि बाकीच्या क्रायटेरियामध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता, काही टेन्शन नाही. ओके, तर आम्ही इंग्लिशमध्ये फॉर्म भरला चालेल ना? आम्ही इंग्लिशमध्ये फॉर्म भरला चालेल ना? मराठीमध्ये भरा, इंग्लिशमध्ये भरा, तुम्हाला जी भाषा जमत असेल त्यामध्ये भरा, चालेल, काही टेन्शन नाही. इंग्लिशमध्ये पण भरला असेल तर चालेल, काही टेन्शन नाही. पुढील प्रश्न आपण बघणार आहोत, लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे LCवर नाव दुसरे आहे, लग्नानंतर आधार कार्डवर नाव दुसरे. माझ्या लग्नाला 13 वर्ष पूर्ण झालेत, तर यांचं म्हणणं आहे की LCवर नाव दुसरं आहे. ओके, LCवर नाव त्यांचं दुसरं आहे आणि लग्नानंतर आधार कार्डवर नाव दुसरं आहे. तर काही प्रॉब्लेम नाही, चालेल. LC तुम्हाला तिथे जॉईन करण्याची गरज नाही. तुम्हाला आधार कार्डवरती डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत, बाकीचे जिथे जिथे क्रायटेरिया तिथे LC टाकू नका, आधार कार्ड टाका. LC टाकलं पण तर काही प्रॉब्लेम होणार नाही, काही टेन्शन घेऊ नका. फक्त आधार कार्डवर तुमचं जे काही अट दिलेलं आहे 65 वर्ष जी अंतिम वयोमर्यादा दिलेला आहे त्याच्या आतच तुम्ही येणं गरजेचं आहे. ओके, चला पुढील प्रश्न बघू. सर, मी आधार कार्डचा फक्त पुढचा फोटो अपलोड केला आहे, तरी पण माझा फॉर्म सबमिट झाला आहे, मग माझं नाव येईल का नाही यादीत? आता यांचं म्हणणं आहे की जे काही आधार कार्डचा पुढचा फोटो अपलोड केला आहे तर मागच्या साईड पण अपलोड करा, कारण त्यामध्ये मागच्या साईडला तुमचं सर्व नाव पत्ता वगैरे दिलेला असतो. ओके, तर ॲप एडिटर आहे, ॲप एडिटर डाउनलोड करून तिथे ॲप एडिटरच्या मदतीने तुम्ही दोन्ही साईड तिथे व्यवस्थित बनवून तो फोटो अपलोड करू शकता. ठीक आहे, एडिट करून तुम्ही ते करून घ्या आणि फ्रंट पेज पण टाकले तर काही टेन्शन घेऊ नका, होऊन जाईल ते. सर, ऑनलाईन फॉर्म भरला, अंगणवाडीत म्हणत आहे की ऑनलाईनची पावती जमा करा, सगळे डॉक्युमेंट अंगणवाडी जमा करा, अंगणवाडी डॉक्युमेंट जमा करायचा की ऑनलाईन झालं तरी? बघा, ऑनलाईन तुमचं झालं तर कुठे देण्याची गरजच नाही ना. पुन्हा मी तुम्हाला सांगितलं ते अंगणवाडी तुमचे का डोकं खात आहे ते समजत नाही, कारण ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कुठेच काही देण्याची गरज नाही. तरी अंगणवाडीवाले तुमचं डोकं का खात आहेत ते समजत नाही मला, आणि असे अनेकदा प्रश्न आलेले आहेत. तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला ना, काही टेन्शन घेऊ नका, तुमचं फॉर्म सबमिट झालेला आहे, मग तुम्हाला कुठेच काही देण्याची गरज नाही. ओके, तुमच्या ॲपमध्ये बघा, तुम्हाला सर्व तिथेच समजेल की पावती वगैरे सर्व तुम्हाला तिथेच दिसणार आहे. भरलेले अर्ज यावरती क्लिक करा, भरलेले अर्ज ॲपमध्ये जा, भरलेल्या अर्जावरती क्लिक करा, तिथे तुम्हाला तुमचं फॉर्म सबमिट झालं ते दिसून देईल. ओके, सर, मतदान कार्डवर आणि TCवर जन्मतारीख एक आहे आणि आधार कार्डवर वेगळी जमेल का? काय म्हटलं आहे की मतदान कार्डवर आणि TCवर जन्मतारीख एक आणि आधार कार्डवर वेगळी आहे. तर बघा, आधार कार्डवरती आधार कार्डच तुम्हाला टाकायचं आहे, तिथे काही टेन्शन नाही, आधार कार्ड टाका. मतदान कार्ड पुढे टाकू नका, दुसरं त्या व्यतिरिक्त दुसरं डॉक्युमेंट्स अपलोड करा. आलं लक्षात? चालणार आहे, काही टेन्शन घेऊ नका. फक्त तुम्ही 65 वयाच्या आतच येणं गरजेचं आहे, एवढं लक्षात ठेवा. चला, हा शेवटचा प्रश्न होता. तर अशा पद्धतीने हे प्रश्न विचारण्यात आले होते. तर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लाभ घेणाऱ्या महिलांनी हे प्रश्न विचारले होते आणि सर्व प्रश्नांची उत्तरे मी योग्य दिलेली आहेत. तुम्हाला जरी काही विचारायचं असेल, तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला काही विचारायचं असेल लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की विचारा. नक्कीच त्याबद्दल उत्तर मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला देतो. सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असल्यास आपलं चॅनल पण सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही फक्त व्हिडिओ पाहतात परंतु चॅनल सबस्क्राईब करत नाही. बघा, खाली सबस्क्राईब नाव दिलं आहे त्यावरती क्लिक करा आणि घंटीचं बेल आयकन प्रेस करून ऑल नॉर्थ सिलेक्ट करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. ओके, चला, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.